स्वर्गीय श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं सावंतवाडी इथं वितरण करण्यात आलं। सावंतवाडी येथील डीके टुरिझमच्या अलकनंदा सभागृहात शनिवारी झालेल्या शानदार सोहळ्यात स्वर्गीय श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान यांच्यातर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले। मान्यवरांचा यावेळी गौरवही करण्यात आला। सुरुवातीलाच नेमळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोपनृत्य आणि गायन सादर केलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन खेम सावंत भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झालं। यावेळी कुडाळचे सहाय्यक निबंधक डी.एस. खताळ, पंचायत समितीचे सभापती प्रमोद सावंत, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भोसले, सचिव सुभानराव भोसले तसंच पुरस्कार विजेते उपस्थित होते। समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आलं। प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली। उत्कृष्ट संस्थाचालक सतीश सावंत, राजकीय कार्यकर्ता राजन म्हापसेकर, उत्कृष्ट सहकार क्षेत्र व्हिक्टर डाउंटस, उत्कृष्ट शैक्षणिक सेवा विजयप्रकाश आकेरकर, उत्कृष्ट साहित्य कला सेवा रुजारिओ पिंटो, उत्कृष्ट वैद्यकीय सेवा डॉक्टर रेवण खटावकर, उत्कृष्ट पत्रकारिता विकास गावकर, पर्यटन सेवाभावी अभियान कार्यकर्ता डी.के. सावंत आणि सामाजिक आणि सांस्कृतिक सेवा मधुकर मातोंडकर या पुरस्कार विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विठ्ठल कदम यांनी तर आभार प्रदर्शन भरत गावडे यांनी केलं। समाजातील गुणीजनांचा माझ्या हस्ते सन्मान होणं ही माझ्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे, असं कार्यक्रमाचे अध्यक्ष खेम सावंत यांनी सांगितलं। की ज्येष्ठ लोक पण आहेत तिथं, ज्यांनी केलेलं आहे आणि तरी पण करत आहेत, आपल्या बळजबरीने पण कुठल्या पण आपल्या परिस्थितीत करतात आहेत। याबद्दल मी त्यांची बाहेर आभारी आहे की मी आज माझ्या तर्फे त्यांचा सन्मान झालेला आहे आणि मी या प्रशासनाचं पण भोसले परिवारांचं आणि त्यांच्या संचालकांचे मी आभारी हो की मला इथं बोलवणं, माझा सन्मान करून ह्या लोकांचं माझ्या हस्ते, या विद्वान लोकांचं, या सेवकांचं एवढं गौरवाने त्यांचं सन्मान केलेलं आहे। मला फार आनंद होतोय।